तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण भरपूर वेळा जाम हे फळ काढलेलं आहे आमच्या बागेतून, की जे घराच्या समोर जे झाड आहे तिथून. तर आपण त्याच फळाचा आज एक ज्यूस बनवणार आहे, एक नवीन रेसिपी बनवणार आहे जी आम्ही कधी ट्राय नाही केली इतक्या जन्मामध्ये. तर आज ती आपण बनवणार आहे आणि तुम्ही पण ती बनवा घरी. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया नक्की काय आहे ते. मंडळी, जाम ना धुवून घेतलेले आहे, जास्त जाम नाही घ्यायचे, चांगले पिके घ्यायचे पांढरे पांढरे. ही मधाची वाटली आहे आणि साखर आणि मिक्सरचं भांडं. आता तुमका दाखवते. पहिले तर हे जाम ना कापून घ्यायचे बारीक बारीक बेसमध्ये, आणि फक्त त्याचा काळा भाग आहे ना तेवढा काढा, बाकी जाम पूर्ण चांगलं असतं. काळा भाग काढला का सगळं झालं. असे पूर्ण पांढरे पांढरे जर जाम असतील ना तर ते ऑलरेडी ना गोड असतात. त्याच्यामध्ये ना साखर जास्त टाकायची आपल्याला गरज नाही, कारण की ते आधीपासून पूर्ण गोड असतात. जे हिरवे असतात ना ते गोड नाही लागत, थोडं टेस्टला कमी असतात. बाकी सगळं तर ठीक असतं त्याचं. आता हे बघा, असे सगळे जाम आपण कापून घेऊया एकत्र, मग तुम्हाला दाखवतो पुढे. तर आता ना थोडंसं मध टाकूया याच्यामध्ये. मधाने ना थोडं अजून गोड होणार. बस थोडंसं टाकायचे मध, जास्त नाही टाकायचे, थोडं फ्लेवरसाठी लागायचे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे साखर. साखर मी फक्त 1 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला आमच्या जामची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे 1च चमचा आहे, तुमचं जसं असेल तेवढं घ्या. आता थोडंसं दूध टाका किंवा पाणी टाका आणि याला मिक्स करायला लावून घ्या. अरे बटन. तर मंडळी बघा, जामचं सरबत तयार आहे. तुम्ही टेस्ट करून बघा, खूप भारी लागणार. आणि थोडंसं डिझाईनसाठी वरती जाम लावलेलं आहे आणि थोडेसे बारीक पीस केले आहेत त्याचे. तर 2 ग्लास बनले आहेत 5-6 जाममध्ये. तुम्ही पण एकदा घरी नक्की बनवा आणि आवडलं तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.